चला टायमरला आपण करतोय सुरुवात आणि आजच्या दिवसातल्या करतोय तिसऱ्या सामन्याला आपण सुरुवात. नाखवा पॉवर वर्सेस वी यंग पॅकर्स. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत अनिश युवा गोलंदाज आणि त्यांच्या समोर एक्सपिरियन्स्ड बॅटर कल्पेश रायकर आणि चिन्मयची जोडी. सुरुवात होते मॅच नंबर 3 ला. संध्याकाळच्या सत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल केलाय कल्पेशनं. डाऊन द लेग साइड बॉल होता आणि त्याला त्याच दिशेने खेळलं. एकच धाव केली आहे. पहिली धाव आली आहे. धावांचा श्री गणेश या ठिकाणी झालाय. यावेळेला देखील एक चांगला फटका आहे. एका धावेचा यावेळेला देखील फटका आहे. अनिश याच्या गोलंदाजीला धारेवर धरलं जात आहे. अनिश कालच्या दिवसात जर पाहिलं तर तितका चांगला दिवस राहिला नव्हता. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा गेल्या होत्या. दुसऱ्या मॅचला चांगली गोलंदाजी पडली होती. कॉन्फिडन्स घेऊन आले आहेत, परंतु आता त्या कॉन्फिडन्सला विकेट्समध्ये परावर्तित करण्याचा निर्धार असणार आहे. अनिश चांगला चेंडू आहे. यावेळेला कट केलाय एका धावेसाठी. ओव्हर द पॉइंट. एक धाव पुन्हा एकदा आली आहे. 3 चेंडूंवर 3 सिंगल्स आतापर्यंत. 2 डिक्लेरेशन झोन मध्ये आणि एक धावून काढलेला सिंगल. आतापर्यंत चांगली बॅटिंग झाली आहे या दोन्ही बॅटर्स कडून. सेली पॉइंटला आता पुढे बोलावलं जात आहे. तो पॉइंटचा कट शॉट थांबवण्याचा प्रयत्न, परंतु या कट शॉटला कसं काय थांबवलं जाईल? बॅटरच्या लेंथ पिकिंग स्टाईलला कसं स्टॉप केलं जाईल याचं उत्तर आता शोधायला लागणार आहे अनिशला. कारण चेंडू जर पाहिलं तर खराब नव्हता. चेंडू चांगल्या लेंथवर होता, चांगल्या लाईनवर होता, चांगली उसळी देखील चेंडूने घेतली, परंतु त्या बाउन्सला खेळाडूने चांगलं मारलंय, चांगलं पिक केलंय. लेंथला पिक करणं हाच तर गेम असतो एका चांगल्या बॅटरचा आणि त्याला चांगल्या जागी प्लेस केलंय चिन्मय. सुंदर फलंदाजी. अनिश यावेळेला देखील तेच झालंय. कॉपी बुक स्टाईल. 3 वेळा एकच फटका कॉपी पेस्ट केलाय. 5 चेंडूंवर आतापर्यंत 5 सिंगल्स आले आहेत आणि या 5 चेंडूंनंतर धावसंख्या 5 वर येऊन पोहोचली आहे. 15 मिनिटाची एक इनिंग असेल. लक्षात असू द्या वी यंग पॅकर्स, आपल्याला हे सांगण्यात येत आहे कारण जर 15 मिनिटात आपल्या 4 षटकं पूर्ण करण्यात आली नाहीत तर मात्र आपल्याला पेनलाइज करण्यात येईल. याकडे लक्ष असू द्या. अनिश पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे आणि एक धाव त्यावेळेला देखील चोरली आहे. शेवटच्या चेंडूवर आली आहे एक धाव. म्हणजे 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 6. बिन गडीबाद. स्ट्रायकिंग एंडवर असतील दुसऱ्या षटकात चिन्मय. थोड्या वेळानंतर आम्हाला साथ लाभणार आहे, ती म्हणजे डीजे ओमकार यांची सुद्धा. डीजे ओमकार आमच्या सोबत जोडले जातील थोड्याच वेळात. यावेळेला पहिल्याच बॉलला सिंगल केली आहे आणि 9+1 आहे, म्हणजेच 2 धावा आता जोडल्या जाणार आहेत संघाच्या धाव खात्यात. धावसंख्या आता एकही चेंडू काउंट न करता 8 वर येऊन पोहोचणार आहे. झैद आलेत गोलंदाजीसाठी. आयकॉन खेळाडू आहेत या संघाचे आणि एक धाव आली आहे. बघा कल्पेशची कल्पकता, कल्पेशची कलात्मकता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. 2 फटके आतापर्यंत खेळलेत, परंतु चांगले खेळलेत फाईन लेगच्या दिशेने. नक्कीच विकेट किपरच्या मागे जर चेंडू मारला गॅपमध्ये तरी देखील चौकार आहे. हाच या DPLचा वेगळेपणा आहे. यावेळेला पुन्हा एकदा तेच केलं. स्वीप केलं त्या चेंडूला एका धावेसाठी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता 10 धावांवरती संघ पोहोचताना पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. 10 धावा झाल्या आहेत. झैद पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला चांगला चेंडू आहे, परंतु लाईनने भरकटलेला चेंडू. नक्कीच हा चेंडू मिडल ऑफ द स्टंप वर असता तर नक्कीच बीट केला
असतं कल्पेशला, परंतु हा बाहेरचा चेंडू आहे, वाईट बॉल आहे. एक धाव जोडली जाणार आहे. धावसंख्या 11, 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. टॅप केलं चेंडूला समोरच्या दिशेने 2 धावांसाठी. कल्पेशनं आता त्याचं आक्रमक स्वरूप दाखवायला सुरुवात केली आहे आणि ही तर सुरुवात आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे मेरे दोस्त. असं कल्पेश नक्कीच आपल्या बॅटनं सांगतायत. पहिला टॅप आलाय आजच्या दिवसातला कल्पेशच्या बॅट मधला. नक्कीच टॅप शॉट, चेंडूला जज करणं आणि चेंडूला खाली टेकवून मारणं हे सोपं नसतं. आणि हे बॉक्स क्रिकेटर्स, जितकं ओव्हरआर्म क्रिकेट मध्ये फिटनेसचं मोल आहे, तितकंच बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा ते क्विक सिंगल्स धावून काढणं, त्या क्विक सिंगल्सला डबल्समध्ये परावर्तित करणं, हे एखाद्या बॉक्स क्रिकेटरला जाऊन विचारा. दरम्यान धावसंख्या झाली आहे 14 धावांवरती. 1.4 षटकांनंतर धावफलक 14 वरती येऊन पोहोचलाय. आणि अजूनही जर आपण पाहिलं तर 2.2 षटकं शिल्लक आहेत. यानंतर 2 षटकं आणि या षटकातले 2 चेंडू झैदचे शिल्लक आहेत. 14 धावा आतापर्यंत महागडं राहिलंय हे षटक. चांगला चेंडू होता, बीट केलाय. म्हटलं होतं की हा चेंडू जर स्टंप लाईन मध्ये टाकला तर कल्पेशला बीट करतील आणि तेच या ठिकाणी केलंय झैदनं. चांगली लेंथ हाताळली, चांगली लाईन आधी यावेळेला होती. हे वाखाणण्याजोगं टॅलेंट आहे का. आयकॉन टू आयकॉन ही लढत पाहण्यामध्ये मजा असते, यालाच तर म्हणतात आयकॉन टू आयकॉन. यावेळेला रिव्हर्स स्वीपचं शस्त्र निवडलं, माहिती होतं त्या लाईनवर चेंडू येणार आहे. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या येऊन पोहोचते 15 बिनगडी बाद. अजूनपर्यंत नाखवा पॉवर यांनी एकही विकेट गमावलेली नाहीये. सकाळी जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये 8 टीम्स लहान मुलांच्या खेळल्या. यामध्ये नावं घेण्यासारखे बरेचसे खेळाडू होते नक्कीच, परंतु एक खेळाडू असा होता की ज्याने क्रिकेटच्या खेळाला नाही तर टीमला प्राधान्य दिलं होतं. तो आपल्या टीमसाठी खेळत होता आणि त्याचे वडील हळूच बघून इथे हसतायत सुद्धा. रिधान पाटील, सचिन पाटील यांचा सुपुत्र आपल्याला पाहायला मिळाला खेळताना या स्पर्धेमध्ये. नक्कीच काही वाखाणण्याजोग्या खेळाडूंची नावं घ्यायची झाली तर जसं आपण मगाशी म्हटलं, प्रणव आहेत, अहनाफ आहेत, त्यानंतर बरेचसे खेळाडू आहेत, हादी आहेत, त्यांनी चांगली बॅटिंग केली होती. शेवटच्या चेंडूवर चौकार मारणारा तो फलंदाज. कंपल्सरी चेस असल्यामुळे टीमला विजय मिळाला नाही, परंतु एका चांगल्या लढतीची आपल्याला या मेजवानी या ठिकाणी पाहायला मिळाली. यावेळेला कल्पेश यांना फसवलंय आणि बाद करून तंबूच्या आश्रयाला नेऊन बसवलंय. कल्पेशची मिळते यावेळेला विकेट. पहिला विकेट जातोय टीम नाखवा पॉवर या संघाचा. आयकॉनला केलंय बाद. 2.1 षटकानंतर संघाची धावसंख्या 10-15. पहिला झटका, पहिला गडी बाद. यावेळेला मात्र चांगल्या गोलंदाजीने प्रभावित केलंय प्रशांत यांनी मात्र चांगली कामगिरी केली आहे या मॅच मध्ये. धावसंख्या 15 वरती येऊन पोहोचली आहे. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू झाले, धावसंख्या 15, म्हणजे अजूनपर्यंत एकही धाव दिली नाहीये. या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे आणि फलंदाज होतील बाद. आणखीन एक रनआउटच्या स्वरूपात निखिलची विकेट जाते. 4 चेंडू डॉट खेळल्यानंतर 5व्या चेंडूवर, माफ करा, 3 चेंडू डॉट खेळल्यानंतर 4थ्या चेंडूवरती आपली विकेट गमावली आहे आणि बाद होऊन माघारी परतले आहेत निखिल रनआउटच्या स्वरूपात. चेंडूला खेळलं होतं लेग साईडच्या दिशेने, शॉर्ट लेगच्या इथे चांगली फिल्डिंग झाली आणि त्याचमुळे हा विकेट आलाय. मेडन ओव्हर पासून वाचवायचं असेल तर या चेंडूवरती धाव करावी लागेल, कारण ही पहिली ओव्हर या सीझन 13 ची येऊ शकते का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात.
नवीन बॅटर अभिषेक मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत नाखवा पॉवर्स कडून. बघा कशा प्रकारे एक विकेट देखील आपल्या संघाची स्थिती डगमगवू शकतो. शेवटचा चेंडू आहे, मेडन ओव्हर येणार का? पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, हो, ट्रिपल विकेट मेडन ओव्हर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रशांत यांच्यासाठी. या सीझन 13 ची ट्रिपल विकेट मेडन ओव्हर पहिल्यांदा आली आहे आणि ती कोणाच्या गोलंदाजीत आली आहे तर ती आली आहे आज प्रशांत यांच्या गोलंदाजीमध्ये. तर यापुढील होणारा सामना असणार आहे डॉकयार्ड चार्जर्स वर्सेस मराठा वॉरियर्स. चला, गोलंदाजी करणारा संघ, शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत तुमच्याकडे. या 2 मिनिटात यंग पॅकर्स तुम्हाला चौथं षटक संपवायचं आहे, लक्ष असू द्या. दरम्यान 16 धावा आता धावफलकावरती होत आहेत. वाईड बॉल 2 सलग आलेत, लगातार आलेत. अजून एक वाईड. धाव संख्या आता 17 वरती येऊन पोहोचली आहे. 2 धावा आल्या आहेत या मेडन ओव्हर नंतर. मेडन ओव्हरनं जणू काही ब्रेक लावलेला. पहिल्या बॉलवर कल्पेशची विकेट आली, नंतरचा बॉल डॉट, त्यानंतरचा बॉल डॉट. चौथ्या बॉलला एक विकेट आली, ती देखील रनआउटची. यावेळेला देखील एक रनआउट झालाय आणि रनआउट आलाय साईराज यांचा. डायरेक्ट हिटच्या स्वरूपात साईराज होत आहेत बाद. बघूया रनआउट आहे ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून. बघा कशा प्रकारे मिसमॅच झालं, यावेळेला मिसकम्युनिकेशन झालं आणि त्याचमुळे हा रनआउट आलाय. ट्रिपल एसच्या माध्यमातून आपण गेले 2 दिवस स्मूथ लाईव्ह कंडक्ट आपण पाहतोय. आमचे सर्व सहकारी ट्रिपल एसचे काम करताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक कॅमेरा अँगलला अगदी अचूकरित्या टिपून आपल्या सर्वांसमोर यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून प्रदर्शित करतायत. यावेळेला देखील अपील पंचांकडे लाऊड आहे आणि पंचांचं काय मत आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. पंचांच्या निर्णयामध्ये कोणीही मध्ये बोलायचं नाहीये. नॉट आउटचा इशारा दिलाय पंचांनी. चला, यापुढील होणारा सामना मराठा वॉरियर्स वर्सेस डॉकयार्ड चार्जर्स. टॉस साठी आपण दोन्ही कॅप्टन्सने रितेश यांच्याशी संपर्क साधायचा आहे. यावेळेला देखील रनआउटची संधी आहे. काय घडलंय मैदानाच्या आत बघायचं आहे. पंच काय निर्णय देत आहेत याकडे सर्वांच्या नजरा नक्कीच लागले आहेत. नॉट आउट. नॉट आउटचा निर्णय नक्कीच पंचांनी या ठिकाणी दिलाय. धावसंख्या 18 झाली आहे, कमी धावसंख्या झाली आहे. परंतु या कमी धावसंख्येमध्ये जर गोलंदाजीने हमी दिली नाखवा पॉवरला. 3 चेंडू झालेत, धावसंख्या 19. यावेळेला टॅप केलंय चेंडूला आणि एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात माघारी परततील बॅटर चिन्मय की निलेश. बघूया मैदानाच्या आत काय घडलंय. रिप्लेच्या माध्यमातून थ्रो आला आणि रनआउट केलंय. त्यावेळेस कोणता बॅटर नक्की पुढे होता आपण साइड अँगलने बघायला लागेल आपल्याला ही विकेट नक्की काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. निलेश यांना बाद दिलं जात आहे. साइड अँगल मधून आपण ही विकेट बघूया. रनआउट घेतलाय परंतु यावेळेला देखील रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळेल. पहिल्या डावाची एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 19 वरच अडलेली आहे. 5 गडी आता बाद झालेत. नवीन बॅटर नाखवा पॉवरचे येत आहेत. थोडासा विचार करावा लागेल. कालच्या दिवसातले दोन्ही सामने जिंकून आलाय हा संघ आणि आजची सुरुवात पराभवाने करायची नसेल तर गोलंदाजांना आता आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी करावं लागेल.
कारण धावसंख्या रन बॉल इतकी सुद्धा नाहीये आणि या धावसंख्येला थांबवणं म्हणजे या मैदानामध्ये आपल्या गोलंदाजीच्या बळावरती कसरत करणे. एक धाव घेतली आहे, 20 धावा झाल्या धावफलकावरती. 21 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे वी यंग पॅकर्स यांच्या समोर. चला आपण जाऊया टॉस साठी. अजिंक्य गायतडके विनंती असणार आहे, चला टॉस साठी यायचंय आणि डॉकयार्ड चार्जर्सचे कॅप्टन चार्जरचा कॅप्टन कोण आहे? डॉकयार्ड चार्जर हा तो बघ आलाय बघ. अमय आहे ना, अमय अमय केळजे की केळजे अमय केळजी. अभी ठीक है, बाद में लाइट लगता है तो दिखता ही नहीं है. हाँ लाइट लागली ना तो बॉल असं ग्रीन लाईट येते ना आणि इनिंग्स ब्रेक मध्ये कसं ब्लॅकआउट करतात ना ते हे आता काल बॉल पे काय दिसलाच नाही तो आपटला. काल किती वाजेपर्यंत चालल्या मॅच? अरे 12:42 लास्टची ट्रेन मी धावत जाऊन पकडली. सचिन पाटील सचिन टॉस won by Dockyard Chargers and selected to bowl first. सुरुवात होते दुसऱ्या डावाला. 21 धावांचं लक्ष आहे. कल्पेश घेऊन आलेत पहिलं षटक. आयकॉन आणि बॅटिंग साठी या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत ऋग्वेद आणि झैदची जोडी आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. कल्पेश पहिल्याच बॉलला सिंगल आली आहे त्यांच्या. पुढचा बॉल घेऊन येताना पाहायला मिळत आहेत कल्पेश. 21 धावांचं लक्ष आहे आणि या 21 धावा जर करायच्या असतील तर चांगला खेळ दाखवावा लागेल. यावेळेला पहिल्याच बॉलला दुसरा चेंडू होता या मॅच मधला आणि त्याला मात्र भिरकावून दिलं सीमा पार. फुलरलँडच्या बॉलवर मोठा प्रहार, चौकार. मिसफिल्ड झाली मिडॉनच्या फिल्डर कडून. मिडॉनला आपल्याला निलेश पाहायला मिळत आहेत. निलेश कडून थोडंसं मिसफिल्ड आणि त्याचमुळे निघून गेलाय हा चौकार. 4. कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला टॅप शॉट पाहायला मिळालाय. चांगली फिल्डिंग यावेळेला नक्कीच होते, परंतु मागच्या बॉलला चांगली फिल्डिंग करता आली असती. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर 4 आणि तिसऱ्या चेंडूवर आणखीन 1. आतापर्यंत जर आपण पाहायचं झालं तर 7 धावा आल्या आहेत. धावसंख्या 4 चेंडूंनंतर 7 वर येऊन पोहोचली आहे. कल्पेश काहीतरी वेगळं करावं लागेल, काहीतरी अगम्य करून दाखवावं लागेल या मॅच मध्ये. यावेळेला डॉट बॉल आलाय. नक्कीच 5 चेंडूंनंतर आता धावसंख्या 7. शेवटचा चेंडू आहे कल्पेश यांचा. या चेंडूवर जर एखादी विकेट आली तर मात्र सामन्याचं गणित बदलू शकतं, पालटू शकतं. यावेळेला हलक्या हातांनी टॅप केलंय त्या चेंडूला लेग साईडच्या दिशेने. 1 धाव घेतली आहे. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे. वी यंग पॅकर्स 8 बिनगडी बाद. ऋग्वेद या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. फलंदाजीसाठी पहिल्याच बॉलला टॅप केलंय. 1 धावेसाठी टॅप शॉट येताना पाहायला मिळतोय. 1 रन या ठिकाणी जोडला जाईल. संघाची धावसंख्या 9 वरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 9 धावा धावफलकावरती यावेळेला कट केलाय. पॉइंटच्या दिशेने 1 धाव घेतली आहे यावेळेला सुद्धा. 10 वरती धावफलक येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर 11 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 11 धावांची इथून पुढे असणार आहे गरज.
यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, एकही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. नो बॉल आहे परंतु एक धाव यावेळेला सुद्धा मिळणार आहे. धावसंख्या 12 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला समोरच्या दिशेने केलाय प्रहार, परंतु चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. बघा अशा प्रकारची फिल्डिंग असते ज्या मॅचेस जिंकवत असतात. कल्पेश रायकर यांच्या माध्यमातून ही फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला. नक्कीच उंच शरीर यष्टीचे आहेत आणि त्याचमुळे चांगली अडवणूक चेंडूची. यावेळेला देखील समोरच्या दिशेने आलाय बॉल, यावेळेला देखील एक चांगली अडवणूक, परंतु एक धाव थांबवू शकले नाहीयेत. धावसंख्या 14 वर येऊन पोहोचली आहे. शेवटचा चेंडू आहे या ओव्हर मधला. अभिषेक सज्ज होत आहे शेवटचा चेंडू घेऊन झैद यांच्यासाठी. वाईड बॉल आहे, शेवटचा बॉल डिलिव्हर करायच्या आधी आणखीन एक वाईड बॉल. 15 धावा. बघा समीकरण जसं नाखवा पॉवरचं होतं तसंच आतापर्यंत यंग पॅकर्सचं सुद्धा झालंय. पहिल्या 2 षटकांनंतर त्यांची धावसंख्या 15 होती, इथे 16 झाली आहे. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या 16 वर येऊन पोहोचली आहे. अजूनही 12 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. एक मेडन ओव्हर आली होती तिसरी. आणखीन कोणता गोलंदाज ही मेडन ओव्हरला प्रत्युत्तर देणारी आणखीन एक मेडन ओव्हर काढू शकतो का? शुभम आले दरम्यान गोलंदाजीसाठी. शुभम, चांगला चेंडू आहे, टॅप केलाय, 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. नक्कीच अगदी कॅमेरामॅनच्या बाजूने निघून गेलेला तो चेंडू. कॅमेरामॅन सुद्धा थकीत आहेत. बघा कॅमेरामॅनच्या अगदी बाजूने निघून गेलाय तो चेंडू. शुभम पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला वाईट बॉल असणार आहे. वाईट बॉल. धावसंख्या आता येऊन पोहोचेल ती म्हणजे 19 या आकड्यावरती. तर चला रेडी राहायचंय पुढच्या दोन्ही टीम्स, अमेय आणि मराठा पॉवर अजिंक्य. मराठा वॉरियर एका धावेची गरज आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. नाखवा पॉवर विचार विनिमय करावा लागेल, या चुकांना आपल्या पॉझिटिव्ह मध्ये बदलावं लागेल. एक धाव देखील झाली आहे आणि या मॅच मध्ये विजय संपादन केलाय यंग पॅकर्सनं. अभिनंदन यंग पॅकर्स. विनंती असणार आहे पुढच्या मॅचला सुरुवात करूया आपण. नेक्स्ट मॅच इज बिटवीन टीम डॉकयार्ड चार्जर्स वर्सेस मराठा वॉरियर्स. डॉकयार्ड चार्जर्स have won the toss and they have elected to bowl first. आणि मागील सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट मेडन ओव्हर +3 विकेट्स. प्रशांत इज प्लेयर ऑफ द मॅच फॉर दिस प्रीवियस मॅच.